स्पोर्ट्स राहते विपक्ष यश 11 मोस या दोन टीम मध्ये दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा या सामन्यासाठी. सामना सुरू होतोय. गेम ऑन. यावी चांगला चेंडू ऑन साइडला भिडकावून देतोय. क्षेत्ररक्षक आहेत रोशन अंबारे. तोपर्यंत मिळते एकच धाव. एका धावेने श्रीगणेश करतोय. यश 11 मोस टीमचा कॅप्टन आपण पाहतोय कृष्णा केने. कृष्णा केने आणि केतन ही जोडी पाहायला मिळते. तेजस वरकुटे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. 6 षटकांचा सामना आहे. एकच चेंडू आपण पाहतोय. जर चेंडू हरवला फुटला खराब झाला तर नवीन चेंडू असेल याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. यावी स्लॉक स्वीप आणि चेंडू जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. फ्लॅटेड स्ट्रोक षटकार. सात धावा धावफलकावरती. खूप चांगली सुरुवात करतोय. पुन्हा एकदा फुल टॉस आणि पुन्हा एकदा स्लॉक स्वीप आणि पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार येतोय फलंदाज केतनच्या बॅटमधून. पुढे सरकेल. 13 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली सुरुवात केली आहे. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवर सुरुवात पाहायला मिळते या मैदानावरती. केतनच्या बॅटमधून दोन बॅक टू बॅक षटकार आलेत. तेजस वरकुटे राईट आर्म राऊंड विकेट. पुन्हा एकदा स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न. स्ट्रॉंग अपील फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. पहिला मोठा धक्का बसतोय मोस 11 यश 11 मोस या टीमला. जिंकला तर सन्माननीय जयराम मांजरे साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. यश 11 मोस या टीमसाठी सुवर्ण संधी असेल. जर हा सामना जिंकला तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल सन्माननीय जयराम शेठ मांजरे साहेबांकडून. न्यू बॅट्समन येतोय नारायण. तिसऱ्या क्रमांकावरती तेजस. यावेळी फुल टॉस चेंडू बिग हिट करतो आणि चेंडू जातोय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. नारायणच्या बॅटमध्ये पहिला ब्रँडेड चौकार. नक्कीच नरेश मांजरे साहेबांकडून देखील 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल. सामना जिंकला तर यश 11 मोस या टीमने स्क्वेअर कट करतोय. एक धाव तर कंप्लीट केली. दुसऱ्याचा प्रयत्न असेल परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. फ्लाइंग स्टार्ट केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे या मैदानावरती यश 11 मोस या टीमने. 18 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज गमावलाय या P1च्या षटकामध्ये यश 11 मोस या टीमने. डीजे
या टीमची 18 धावा. एक बाद 18. न्यू गोलंदाज आपण पाहतो यावेळी सचिन येतोय. नवीन गोलंदाज सचिन. नक्कीच जर हा सामना जिंकला यश 11 मोस या टीमने तर नरेश मांजरे यांच्याकडून 2,000 रुपयांचं कॅश प्राईज देखील असेल. मोस या टीमसाठी सुवर्ण संधी आहे. के जी स्पोर्ट्स रायते विपक्ष यश 11 मोस. यावेळी स्ट्रॉंग अपील करतायत आणि चेंडू जातोय थर्ड मॅन सीमारेषेच्या बाहेर. चौकार. यावेळी चांगला चेंडू कमबॅक करतोय गोलंदाज सचिन. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. धावसंख्या स्थगित आहे. 22 धावा धावफलकावरती. दोन्ही संघांसाठी हा सामना डू ऑर डाय आहे. जो संघ जिंकेल तो संघ पुढील फेरीमध्ये दाखल करेल आणि फाईट करेल ऑनली बनकरी 11 कांबा या टीमसमोर. आणि जो संघ पराभूत होईल त्या टीमचं आव्हान संपुष्टात येईल या स्पर्धेमधील. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. ब्लॉकॉलचा वापर केला तर ऑन ड्राईव्हचा हा फटका आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. अमित होते डीप लॉंग ऑन सीमारेषेवरती. एकच धाव मिळताना धावसंख्या एकने पुढे सरकेल. 23 धावा धावफलकावरती आहेत. जगन्नाथ पाटील यांच्या स्वप्नातून साकारलेली ही क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. मांडा प्रीमियर लीग 2021चं हे भव्य दिव्य आयोजन. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसातील हा चौथा सामना सुरू आहे. स्ट्रॉंग अपील आणि फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. संगनायक कृष्णा केने बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन येतो योगेश भोईर. हार्दिक पांड्या या नावाने सुपरिचित आहे. बघूया कशी बॅटिंग तो करतोय. पहिल्या सामन्यामध्ये जरूर अपयशी ठरला होता योगेश भोईर. यावेळी सुरेख स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. डीप कव्हरला तेजस वरकुटे चेंडूवरती येतील, उचलतील, फेकतील. तोपर्यंत मिळत्यात या 2 धावा. धावसंख्या 2ने पुढे सरकते. 25 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली फलंदाजी यश 11 मोस या टीमच्या माध्यमातून खूप चांगली सुरुवात केली आहे या सामन्यामध्ये. कारण की डो ऑर डाय हा सामना आहे. त्यांना देखील माहिती आहे 6 षटकांचा सामना 80+ धावा बनवावे लागतील. यावेळी हलक्या बॉटमहँडचा वापर करून फक्त दिशा दिली आहे. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे सरकते. 26 धावा धावफलकावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे यश 11 मोस या टीमची 13.00च्या सरासरीने 26 धावा. डीजे मारळचा हा गोलंदाज आपण पाहतोय. के जी स्पोर्ट्स रायते या टीमकडून MPL मध्ये खेळतोय.
पहिल्या 2 षटकांमध्ये 26 धावा बनवल्यात यश 11 मोस या टीमने. परंतु जर पाहिले गेले तर 2 प्रमुख फलंदाज देखील गमावलेले आहेत. कृष्णा केणे आणि केतन ही सलामीची जोडी बाद झालेली आहे. आता मात्र मिडल ऑर्डरचे हे 2 फलंदाज नारायण आणि योगेश भोईर मैदानावरती. हार्दिक पांड्या या नावाने सुपरिचित योगेश भोईर. बघूया कशी कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. यावेळेस बॅटची आतली कडा लागते. अप्रतिम क्षेत्ररक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे निलेश सुरोशीच्या माध्यमातून. संघनायक आहे आणि संघ मालक देखील आहे यष्ट्यांच्या पाठीमागे. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू डॉट बॉल फेकलाय गोलंदाज सचिनने. सुरुवात चांगली केली कारण की पहिल्या षटकामध्ये तेजस वरकुटेने तब्बल 18 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर सचिनने 8 धावा खर्च केल्या. यावेळेस मिस टायमिंग आहे. झेलची शक्यता असेल आणि झेल ड्रॉप केलाय. चांगला प्रयत्न केला होता झेल पकडण्याचा. एकदा मिळते चेंडूवरती आणि योगेश भोईरला इथून मात्र जीवनदान मिळत आहे. या झेलची किंमत मोजावी लागेल येणाऱ्या काळामध्ये. केजी स्पोर्ट्स रायते या टीमला धावसंख्या 27 धावा धावफलकावरती. 27 लॉस ऑफ 2 विकेट्स. जयेश आमच्या सोबत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये. यावेळी चांगला चेंडू. सुरेख गोलंदाजी होते सचिनच्या माध्यमातून. एकच धाव मिळते चेंडूवरती. पूर्णपणे डॉमिनेट केलं जात आहे या मैदानावरती. 28 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे गोलंदाज सचिन ठाकरेच्या माध्यमातून. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. भेदक मारा करतोय आणि मोठी फटके मारण्यापासून वंचित ठेवतोय हा गोलंदाज सचिन ठाकरे. राईट टर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू. ऑन साईडला चेंडू येतोय. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये एक धाव तर पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकते. 29 धावा धावफलकावरती. अजूनही षटकातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 4 चेंडू फेकलेत. फक्त 3 धावा खर्च करतो. इकॉनॉमिकल गोलंदाजी पाहायला मिळते सचिन ठाकरेच्या माध्यमातून. या षटकामध्ये धावसंख्येला ब्रेक लावलं जातं. धावसंख्येला अंकुश लावतोय हा गोलंदाज सचिन ठाकरे. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. गॅप शॉट सिलेक्शन. क्रिकेट मधला सेफ फटका. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून चौकार. नक्कीच दुखापत देखील होतीये. काळजी घ्या विनंती असेल सर्व खेळाडूंना. चौकार येत आहे आणि धावसंख्या 4ने पुढे सरकेल. 33 धावा धावफलकावरती आहेत. तेहतीस धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. 3ऱ्या षटकातील एक चेंडू अजून शिल्लक आहे. योगेश भोईर आणि नारायण ही जोडी पाहायला मिळते. नारायणच्या बॅटमधून चौकार आलाय.
जयराम मांजरे साहेबांकडून जर यश इलेव्हन मोस्ट टीमने सामना जिंकला तर 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल आणि नरेश मांजरे साहेबांकडून जर हा सामना जिंकला तर 200 रुपयांचा कॅश प्राईज. यावेळी चांगला चेंडू आहे, एक धाव तर पूर्ण केली आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे धावफलकावरती आपण पाहू शकाल 34 धावा. 11.33च्या सरासरीने पहिल्या 3 षटकांमध्ये 34 धाव बनवल्यात यश इलेव्हन मोस या टीमने. 6 षटकांचा सामना आहे, अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आहे. ड्रिंक्स ब्रेक होतोय तर विनंती असेल पाणी घेऊन जायचं आहे. नाही, नक्कीच ड्रिंक्स ब्रेक नसेल, पंचांनी इशारा केलेला आहे. तर त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्या आपण, विनंती आहे ती म्हणजेच के जी स्पोर्ट्स राहते या टीमला. 18 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक. या पहिल्या इनिंगमधील पहिल्या 18 चेंडूंमध्ये 34 धावा बनवलेल्या आहेत. 2 फलंदाज गमावलेत आणि अजूनही 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जी टी सीच्या माध्यमातून या स्पर्धे लाईव्ह टेलिकास्ट देखील सुरू आहे. जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करते त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तर नक्कीच आमचे परममित्र दिगंबर भोईर मस्कळ यांच्याकडून योगेश भोईर यांना शुभेच्छा आलेल्या आहेत. ते देखील यूट्यूबच्या माध्यमातून ही क्रिकेट स्पर्धा एन्जॉय करत आहेत. सचिन येतोय सेकंड स्पेलमध्ये. यावेळी चांगला चेंडू, कॉड बँच अपील, नॉट आउट कॉल करतायत पंच. डॉट बॉलची समाप्ती. पहिला चेंडू डॉट बॉल हाताळलाय, सेकंड स्पेलमध्ये आलाय गोलंदाज सचिन. दुसरं षटक हाताळलं होतं गोलंदाज सचिनने. अवघ्या 8 धावा खर्च केल्या होत्या आणि एक सफलता देखील प्राप्त केली होती. त्याच सचिनवरती विश्वास दाखवतोय. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. समोरच्या दिशेने खेळत आहेत, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे सरकते 35. 35 धावा धावफलकावरती आहेत. योगेश भोईर आणि नारायण ही जोडी पाहायला मिळते या मैदानावरती यश इलेव्हन मोस या टीमच्या माध्यमातून. यश इलेव्हन मोस संघाने जर हा सामना जिंकला तर 500 रुपयांचा कॅश प्राईज असेल जयराम मांजरे आणि 200 रुपयांचा कॅश प्राईज असेल नरेश मांजरे यांच्याकडून. क्षेत्ररक्षक आहेत, पुन्हा एकदा झेल ड्रॉप केलाय. 2 झेल सोडलेत योगेश भोईरचे. एक धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या एकने पुढे सरकते 36. 36 धावा धावफलकावरती आहेत. खूप चांगली गोलंदाजी सचिन करतोय आपल्या टीमसाठी. क्षेत्ररक्षक त्याला साथ देत नाही आहेत. 2 झेल सोडलेत योगेश भोईरचे. बघूया किती फायदा घेतोय योगेश भोईर हा फलंदाज. स्ट्रायकिंगला फलंदाज नारायण आहे. निलेश सुरोशी मास्टर माइंड संगनायक यष्ट्यांच्या पाठीमागे आपण पाहू शकाल. राईट ओव्हर द विकेट. फुल टॉस चेंडू आणि चेंडू जातोय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. 100% एफर्ट पाहायला मिळत आहेत या मैदानावरती. बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये फक्त 2च धावांवरती समाधान मानावं लागते. 2 धाव वाचवल्या आपल्या टीमसाठी क्षेत्ररक्षक होते. धावसंख्या 2ने पुढे सरकेल 38. 38 धावा धावफलकावरती आहेत. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. आउटफील्ड फास्ट आहे आणि चेंडू जातोय फाईन लेग आणि लॉंग लेगच्या मधून सीमा पार चौकार.
42 धावा धावफलकावरती आहेत. चौथं षटक सुरू आहे. या मैदानावरती आपण पाहू शकाल 6 षटकांचा हा सामना आहे. सचिन पुन्हा एकदा सज्ज होतोय. खूप चांगली बॅटिंग करतो नारायण आपल्या टीमसाठी. त्याला साथ देतो योगेश भोईरचा बल्ला अजूनही शांत आहे. फुल टॉस चेंडू आपण पाहतो. झेलची शक्यता आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. तिसरा फलंदाज बाद झालाय. यश 11 मोस्ट टीमला लागतोय हा तिसरा धक्का. फलंदाज नारायण ची खेळी संपुष्टात. योगेश भोईर आणि न्यू बॅट्समन येतोय राज भोईर. रोशन नवीन गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट. चांगला चेंडू आपण पाहतोय. व्यवस्थित बॅटवरती येत नाहीये. एक धाव तर कंप्लीट केली आहे आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. पंचांचा इशारा 22चा येतोय. अवांतरच्या स्वरूपात एक धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकते. 43 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती. न्यू बॅट्समन राज ऑन स्ट्राईक. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव तर पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आपण पाहू शकाल 44 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 18 धाव बनवले होते यश 11 मोस या टीमने आणि त्यानंतर जर पाहिलं गेलं तर खूप चांगली गोलंदाजी होती. यावेळी सुरेख स्ट्रोक. 2 जीवनदान मिळाले होते आणि त्या जीवनदानाचा फायदा घेतोय योगेश भोईरच्या बॅटमध्ये येतोय. पहिला ब्लास्ट, पहिला धमाका, षटकार. षटकार येतोय फलंदाज योगेशच्या बॅटमधून. ही ओळख आहे योगेशची. ही खासियत आहे योगेश भोईरची. धावसंख्या 6ने पुढे सरकेल. 50 कंप्लीट. 50 धावा धावफलकावरती यश 11 मोस या टीमची. अतिशय महत्त्वाचा सामना आहे. अस्तित्वाची लढाई सुरू आहे. ह्यावेळी चांगला चेंडू पॅडवरती ब्रश होतोय. सरळ जाऊन निलेश सुरोशीच्या हातामध्ये विसावतोय. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करतोय रोशन अंबारे. हा गोलंदाज अष्टपैलू आहे मोहिलीचा, परंतु केजी स्पोर्ट्स रायते या टीमकडून तो खेळतोय MPL सीझन 1 मध्ये. अजून एक चांगला स्ट्रोक आपण पाहतो. क्षेत्ररक्षक आहेत. आता मध्ये चूक होणार नाही. फलंदाज बाद. योगेश भोईर बॅक टू द पवेलियन. चौथा फलंदाज बाद झालाय यश 11 मोस या टीमचा.
कोण विसरेल ज्ञानेश्वरला याच मैदानावरती 3 चेंडूमध्ये 18 धावांची गरज असताना 3 षटकार ठोकले होते. तोच फलंदाज ज्ञानेश्वर ऑन स्ट्राईक. सेमीफायनलच्या मॅचमध्ये रोशन चांगला स्ट्रोक आपण पाहतो ऑन साईडला. एक धाव तर कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न असेल आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते, परंतु एक धाव शॉट पंच दर्शवत आहेत. यस, उमेश केणे सर. आणि आता मात्र ओव्हर थ्रो होतोय आणि फलंदाज देखील बाद असेल. पंच एकूण धावा किती असतील या? 2 ना उमेश केणे सर? 2 धावा असतील, कारण की चौथ्या धावेला 2 धावा असतील. चौथ्या धावेला तो बाद झालेला आहे. 1 रन शॉट आहे, त्यामुळे 2च धावा असतील या चेंडूवरती. चार षटकांच्या समाप्तीनंतर 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहतो या 20 धावफलकावरती आहेत. 52 धावा. अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या पहिल्या इनिंगमधील खूप चांगली गोलंदाजी केली, ती म्हणजेच KG स्पोर्ट्स रायते टीमच्या गोलंदाजांनी. तेजस वरकुटेने 18 धाव्यांचा महागडे षटक फेकलं. त्याला वगळता 4ही गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी केली. सचिनने 2 षटकांमध्ये इकॉनॉमिकल गोलंदाजी केली, फक्त 16 धावा खर्च केल्या. आणि सचिन ठाकरेने देखील 8 धाव्यांचं षटक फेकलं. आणि रोशन अंबारेने देखील खूप चांगली गोलंदाजी केली. आपल्या टीमसाठी 10 धावा खर्च केल्या आणि 1 सफलता प्राप्त केली आपल्या टीमसाठी. 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. न्यू बॅट्समन येतो नंदू. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय मयुरेश. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतो. गॅप मधून फार वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सर्केल 56. 56 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक सुरू आहे. स्लो ओव्हरचं हे षटक, हाणामारीचं षटक ज्याला म्हटलं तर क्रिकेटच्या परिभाषेमध्ये, ते सुरू आहे. गोलंदाज मयुरेशचं पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय राज भोईरने चौकाराने. जयरामजी मांजरे साहेबांकडून जर हा सामना जिंकला यश 11 मोस या टीमने, तर 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 56 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहतो राज भोईर. पहिल्या सामन्यामध्ये देखील खूप चांगली बॅटिंग केली होती राज भोईरने. तोच फलंदाज आपण पाहतोय. या अंतिम षटकामध्ये बघूया किती धावा जमवतो यश 11 मोस संघ. डेड बॉलचा इशारा येतोय. पंच रतन मानेरकर सर आहेत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. तर स्क्वेअर लेगचे पंच आपण पाहतो उमेश केणे सर. 2 ऑफिशियल पंच आपण पाहू शकाल. राईट आर्म ओव्हर द विकेट, मांडागाव एंडकडून सज्ज होत आहे. चांगला चेंडू आपण पाहतो. यावेळी व्यवस्थित बॅटवरती येत नाही आहे. एक धाव तर पूर्ण केली. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. एकापेक्षा जास्त नाही आहे. एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं. धावसंख्या 1ने पुढे सरकेल 57. 57 धावा धावफलकावरती आहेत. शेवटच्या षटकातील 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नंदू स्ट्रायकिंगला फलंदाज. राईट अप ओव्हर द विकेट. यावेळीस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा व्हाईटचा येतोय. अवांतर धाव मिळते या चेंडूवरती. धावसंख्या 58 धावा धावफलकावरती.
खूप चांगली सुरुवात केली आहे. बॅटिंग करणारे यश 11 मोस या टीमने एक सन्मानजनक टोटल उभी केली आहे. कारण की मी आधीच म्हटलं होतं 65 ते 70 धाव बनवावे लागतील आणि त्याच दिशेने वाटचाल करताना आपण पाहतोय यश 11 मोस या टीमला. जितू मांजरे साहेबांचा संघ आहे. यावेळी चांगला चेंडू, धावबाची संधी असेल आणि फलंदाज देखील बाद होतोय. अजून एक धक्का बसतो नंदूच्या स्वरूपात यश 11 मोस या टीमला. यावेळेस लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. लेग स्टिक सोडून त्याला चेंडू पंचांचा इशारा वाईटचा येतोय. अवांतर धाव मिळते. धावसंख्या एकने पुढे सरकते. यावेळेस 59 धावा धावफलकावरती. येस, ओव्हर द विकेट. यावेळी सुरेख स्ट्रोक आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे, जज करतोय. त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू जातोय. वाईडिश लॉंग अप, सीमारेषेच्या बाहेर राजभोईरच्या बॅटमध्ये येतोय. वरपगावचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड षटकार. आपण पाहतो नॉस्ट्राकेनला वैभव भोईर आलेले आहेत आणि वैभव भोईरसाठी प्रत्येक षटकारासाठी या स्पर्धेचे आयोजक जगन्नाथ पाटील याचकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज देखील आहे. चांगला चेंडू आपण पाहतोय. सुरेख गोलंदाजी. यावेळीस डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. निर्धाव चेंडू फेकतोय गोलंदाज मयुरेश. धावसंख्या यावेळीस पाहायला मिळते 65. 65 धावा धावफलकावरती आहेत. राईट आर्म राऊंड विकेट. यावेळी चांगला चेंडू आपण पाहतोय. अलॉंग द कार्पेट हा चेंडू केला. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव तर पूर्ण केली. धावाची संधी आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का बसतोय. तो म्हणजेच यश 11 मोस या टीमला आणि 6 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते 11.00च्या सरासरीने 66 धावा आणि 67 धावांचं लक्ष ठेवलंय या मैदानावरती. आपण पाहू शकाल 11 मोस या टीमने केजी स्पोर्ट्स रायते या संघासमोर. पाठलाग कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं वर्णन ऐकूया. आपण मायक्रोफोनवरती इन्व्हाइट करतोय माझे साथी समालोचक, व्हॉइस ऑफ वरप, अपकमिंग स्टार समालोचक प्रसन्न चव्हाण यांना. या दरम्यान संकेत भोईर यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत MPL सीझन 1 मध्ये.
केजे स्पोर्ट्स रायते वर्सेस यश 11 मोस. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा या मॅचसाठी. 6 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम बॅटिंग करत असताना यश 11 मोस संघाने बनवलेत 66 धावा. 67 धावांचं आव्हान दिलं आहे तो म्हणजे केजी स्पोर्ट्स रायते या संघाला. पाहूया कशा प्रकारे चेजिंग करते केजे स्पोर्ट्स रायते संघ. दोन सलामीचे फलंदाज केजी स्पोर्ट्स रायते संघासाठी आपण पाहू शकतो. सचिन ठाकरे मॅन फ्रॉम महाराळ आणि त्यांच्यासोबत असतील निलेश सुरोशी मॅन फ्रॉम रायते. सचिन आणि निलेश पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. गोलंदाजी मार्कवरती हार्दिक पांडे ऑफ कल्याण ग्रामीण, योगेश भोईर. स्ट्रायकर एंडवरती निलेश सुरोशी मॅन फ्रॉम रायते. PP1 पॉवर प्ले 1चं पहिलं षटक हातात असताना गोलंदाज योगेश भोईर आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले गेम ऑन. दोन्ही संघांना लाख लाख शुभेच्छा. पहिला चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू, अतिशय सुरेख असा चेंडू. निर्धाव चेंडूची इथे मात्र समाप्ती होते. धावसंख्या धाव फलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 0 रन ऑन द बोर्ड. 0 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू भिडकावून दिला आहे आणि चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. या चेंडूवरती फलंदाज निलेशच्या बॅट मधून येणारा पहिला ब्लास्ट ब्रँडेड चौक. हॅलो हॅलो, साऊंड वाढवायचं आहे डीजे मास्टर. हॅलो. तर निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 4 धावा धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र अप्रतिम चेंडू आणि तितकाच असा चांगला फटका. चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होत आहे. तो वरी घेतलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती 5 धावांवरती. 5 रन ऑन द बोर्ड. 5 धावा धाव फलकावरती आहेत. आणि आता सचिन ठाकरे स्ट्रायकर एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम महाराळ. अतिशय चांगला असा हा फटकेबाज खेळाडू, आक्रमक खेळाडू आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतो केजी स्पोर्ट्स रायतेसाठी. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ओव्हर द विकेट. या पुढील सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळेल. इनफिल्डच्या आत अप्रतिम क्षेत्ररक्षक करताना 1 धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती 6 धावांवरती. तर जयराम मांजरे सरांकडून एक सुवर्ण संधी असेल मोस संघासाठी. जर हा सामना जिंकला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज तो म्हणजे जयराम सरांच्या माध्यमातून आपल्याला. तत्पूर्वी चेंडू सुरेख प्रकारचा चेंडू, तितकं चांगला असा इनफिल्डच्या आत क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतोय. नंदकुमार बोडके यांच्या माध्यमातून अप्रतिम क्षेत्ररक्षक करत असताना नंदकुमार बोडके मॅन फ्रॉम महाराळ. आणि 1 धावेच्या मदतीने इथे षटक समाप्त होत असताना 1 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला धाव फलकावरती 7 विदाउट अ लॉस. डीजे. कोट्यातील दुसरं षटक घेऊन येतोय दीपक. गोलंदाजी मार्कवरती सज्ज. फील्ड सेटअप करत असताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि या षटकातील पहिला चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर असतील निलेश सुरोशी मॅन फ्रॉम रायते. दीपक टू निलेश, निलेश टू दीपक. अप्रतिम चेंडू, तितकाच असा चांगला फटका. चेंडू सीमेरेषेचा वेध घेतोय. छत्रपतींचा छावा. 4 धावा.
संघाचा अकाउंट डबल डिजिट मध्ये 11 रन धाव फलकावरती 11 रन्स ऑन द बोर्ड विदाउट अ लॉस ऑफ विकेट. अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला निलेशच्या माध्यमातून पाहायला मिळते आणि सचिनच्या माध्यमातून पाहायला मिळते. ओपनिंगची ही जोडी अजूनही मैदानात आपल्याला तैनात पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती निलेश जो की विस्फोटक फलंदाजी करत आहे, तर त्याच्यासमोर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाले दीपक, राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र सुरेख चेंडू आणि तितकाच असा चांगला फटका. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. छत्रपतींचा छावा 4 धावा. चार धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 15 धावांवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र बिग हिट करायचा प्रयत्न. चेंडू हवेत आणि फॉलो थ्रू मध्ये घेतलेली ही दीपकची सुरेख कॅच. पहिला झटका लागतोय केजी स्पोर्ट्स रायते संघाला. कॅप्टन निलेश बॅक टू द पवेलियन. लवकर यायचे, अन्यथा आपल्याला पॅनल्टलाइज केलं जाईल. खूप वेळ लावला आहे. पंच आपण ताकीद द्यायची आहे. खेळाडू कक्षामध्ये खेळाडू जे आहेत अपकमिंग त्यांनी गाठ घालून तयार राहायचं आहे. वेळ अजिबात घालवायचं नाहीये. विनंती असेल आपल्याला, अन्यथा आपल्याला पॅनल्टलाइज केलं जाईल. स्ट्रायकर एंड वरती सचिन टाकरे आणि त्यांच्या समोर असतील ते दीपक. इथे मात्र फंबल झाले आणि त्यामुळे पंचांनी मृत चेंडू घोषित केलाय. डेड बॉल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ऑफ द विकेट. दीपक टू सचिन. इथे मात्र पॅटीची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. वाघांची दहाड फोडला पाठ. धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 19 धावेंवरती. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म ऑफ द विकेट. सचिनचा प्रतिम प्लेसमेंट. अतिशय चांगला चेंडू. निर्धाव चेंडूची इथे समाप्ती होते. धावसंख्या धावफलकावरती स्थिर पाहायला मिळेल. 19 रन्स ऑन द बोर्ड. 19 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ आहे. एक गडी बाद आहे. येस, गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ऑफ द विकेट. दीपक टू सचिन. इथे मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू थर्ड मॅन स्लिप मध्ये कॅच आउट होत आहे. धक्का लागला आहे केजी स्पोर्ट्स रायते संघाला. सचिन ठाकरे बॅक टू द पवेलियन. डीजे
त्यांचा वाजवी खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 19 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 19 धावा या धावफलकावरती आहेत. वैयक्तिक दुसरं सांघिक कोट्यातील तिसरं षटक घेऊन येतोय हार्दिक पांड्या ऑफ कल्याण ग्रामीण. योगेश भोईर पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात आपल्या संघासाठी. गोलंदाज योगेश भोईर इथे मात्र फील्ड प्लेसमेंट करत असताना, फील्ड सेटअप करत असताना, सजावट करत असताना, रचना करत असताना फील्डची अतिशय वेगवान गोलंदाज आहे. वैयक्तिक दुसरं षटक आणि सांघिक गोट्यातील तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. इथे मात्र मिस टाइम फटका, चेंडू डीप मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल होत आहे. क्षेत्ररक्षक तैनात आपल्याला पाहायला मिळतील, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 20 धावांवरती. 20 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 20 धावा धावफलकावरती आहेत. अतिशय चांगली अशी बॅटिंग, तितकीच चांगली बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते योगेशच्या माध्यमातून. रोशन सध्या स्ट्रायकर एंड वरती, रोशनच्या समोर असतील योगेश. गोलंदाज सज्ज. इथे मात्र मिस टाइम फटका, खाली क्षेत्ररक्षक असतील, क्षेत्ररक्षकाने कॅच सोडला, कॅच छुटा और गेंदबाज का दिल टूटा. तत्पूर्वी घेतलेल्या 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 22 धावांवरती. 22 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे. योगेश भोईर अतिशय चांगली अशी गोलंदाजी करत आहेत, पण साथ काही मिळत नाहीये, ती म्हणजे क्षेत्ररक्षकांची साथ द्यावी लागेल कमबॅक करायचा असेल तर, आणि 100% कमबॅक करणार ही गॅरंटी आहे. योगेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज. इथे मात्र बॅटीची कडा घेऊन चेंडू जातोय थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अठ्ठ्याऐंशी 89 रिक्षा जी आहे साईड स्क्रीनच्या बाजूला जी कोण एक धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ते 27 धावांवरती. 27 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज अतिशय चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतील योगेश भोईर. राईट आर्म ओव्हर द विकेट. इथे मात्र चांगला चेंडू भिडकावून दिला आहे, चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. लॉंग लॉंग बिग वे, गोलंदाजाला फटकार आणि फलंदाजच्या बॅटीतून येणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जाईल, जाऊन पोहोचेल तो 33 धावांवरती. 33 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 2 विकेट. 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा धावफलकावरती आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे योगेश भोईर. वैयक्तिक कोट्यातील दुसरं, सांघिक कोट्यातील पहिलं षटक. चांगली बॅटिंग जी मात्र कल्पेश आणि रोशनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कल्पेशच्या माध्यमातून एक ब्रँडेड षटकार आपण पाहिला, तर रोशनच्या माध्यमातून एक ब्रँडेड चौकार पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. मिस टाइम फटका, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक जज करतील. फॉलोअप मध्ये घेतलेला हा कॅच योगेश भोईरने. तिसरा झटका लागला आहे केजी स्पोर्ट्स रायते संघाला. कल्पेश बॅक टू द पवेलियन. डीजे
फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 33 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 33 धावा या धाव फलकावरती आहेत. अजूनही विजयासाठी 34 धावांचं आव्हान 3 षटकांमध्ये. सचिन गोलंदाजी मार्कवर सज्ज. राईट आर्म ओव्हर द विकेट. सचिनचा हा चेंडू इथे मात्र पॉइंट दिशा भरून जातोय सीमारेषा पलीकडे. चेंडू नव्हता इतका खास पण फलंदाज दाखवत असताना आपली क्लास. गेंदबाजने दिया मोकावर बल्लेबाज. चार धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. जाऊन पोहोचेल ती 37 धावांवरती. 37 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 3 विकेट. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा धाव फलकावरती आहेत. चौथं षटक मार्गस्थ आहे. चौथं षटक घेऊन येतोय तो म्हणजे सचिन देसले. राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाज सज्ज. गोलंदाजचा हा चेंडू डान्सिंग डाऊन द ग्राउंड खेळायचा प्रयत्न होता. पॅटीची कडा घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात विसवतोय. चौथा धक्का लागलाय केजी स्पोर्ट्स या संघाला. रोशन बॅक टू द पवेलियन. डीजे रोहित. स्ट्रायकर एंड वरती, नॉन स्ट्रायकर एंड वरती तेजस. तर गोलंदाज सचिन. चौथं षटक मार्गस्थ आहे सचिनच्या माध्यमातून. सचिन अप्रतिम गोलंदाजी करत आहे. चांगला कमबॅक चौकार खाल्ल्यानंतर चांगला असा विकेट जो मात्र सचिनला मिळाला. तोच सचिन गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म द विकेट. रोशनला हा चेंडू फुल टॉस होता आणि चेंडू बिडकावून दिला आहे. चेंडू जातोय सीमारेषा पलीकडे. वाघांची दहाड फोडला पहाड चेंडू सीमारेषा पार. चौकार. डीजे
नक्कीच मॅच बॉल भेटला आहे तर आपण मॅच बॉलचाच वापर करायचा आहे, नवीन चेंडूचा वापर करायचा नाहीये. चौकाराच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 41 धावांवरती. 41 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 41 धावा या धाव फलकावरती आहेत. तेजस आणि रोहितची जोडी ही आपण केजी स्पोर्ट्स रायते या संघासाठी पाहू शकतो. षटकातील पुढील चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज सचिन टेसले. पुन्हा एकदा राईट आर्म द विकेट. अप्रतिम चेंडू. इथे मात्र पंचांचा इशारा येतोय तो वाईड. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 42 धावांवरती. 42 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 42 धावा या धाव फलकावरती आहेत. टीम मिटिंग घ्यायची नाहीये, दोन्ही संघांना विनंती असेल. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. राईट आर्म द विकेट सचिन देसले. इथे मात्र अप्रतिम चेंडू, तितकाच असा चांगला फटका. चेंडू जातोय सीमा रेषे पलीकडे. छत्रपतींचा छावा. 4 धावा, चौका. वरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज पुढील चेंडू टाकण्यासाठी. इथे मात्र फुल टॉस चेंडू होता, त्याला भिडकावून दिलाय मिड विकेट रिजन मध्ये. सुरेख प्रकारचं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पंचांचा इशारा येतोय नो बॉल, म्हणजे पुढील चेंडू फ्री हिट असेल. फलंदाजाला एक सुवर्ण संधी असेल. फ्री हिट चेंडू. तेजस असतील स्ट्राईक वरती. पाहूया फ्री हिटचा फायदा उचलू शकतील का. 1+1 एकूण 2 धावा आणि या 2 धावांच्या मदतीने संघाचा अकाउंट पुढे जाईल, जाऊन पोहोचेल तो 48 धावांवरती. 48 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 48 धावा या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तेजस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज. इथे मात्र घुटना टेको, तमाशा देखो. चेंडू जातोय सीमा रेषा पलीकडे. ब्रँडेड चौकार. डीजे धाव फलकावरती. 52 रन्स ऑन द बोर्ड. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. लेट कट खेळायचा प्रयत्न होता, पंचांचा इशारा आहे तो वाईड. अतिरिक्त धावेने धावसंख्या पुढे जाईल, जाऊन पोहोचेल ती 53 धावेंवरती. 53 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 53 धावा या धाव फलकावरती आहेत. टीम केजी स्पोर्ट्स रायते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सचिन देसले. राईट आर्म द विकेट. इथे मात्र भिडकावून दिला आहे आणि चेंडू जातोय डीम मिड विकेट रिजन मधून सीमारेषा पलीकडे. 60 पलटी बैल फर्रार. चेंडू सीमारेषा पार. वरती आहेत विजयासाठी 12 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता, असं समीकरण बनलं आहे केजी स्पोर्ट्स रायते या संघासाठी. कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. कधीही कमबॅक करू शकतो, कारण म्हणतात ना, अभी तो जिंदगी जीना बाकी है, अभी तो जिंदगी का इम्तिहान बाकी है, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी आसमान बाकी है. नक्कीच इथे मात्र कमबॅक करणं लागेल.
कमबॅक करावा लागेल जर अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर. पाहूया कशा प्रकारची गोलंदाजी करतात नंदकुमार बोडके मॅन फ्रॉम मारळ. वैयक्तिक पहिलं आणि सांघिक कोट्यातील 5वं षटक घेऊन येत आहेत. राईट आर्म ओ द विकेट. नंदकुमार यांचा चेंडू रोहित स्ट्राईक वरती. इथे मात्र भिडकावून दिला आहे. चेंडू जातो मिड विकेट रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. साऊंड पोहोचेल ती 57 धावांवरती. 57 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 4 विकेट. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 57 धावा या धावफलकावरती आहेत. 11 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता केजी स्पोर्ट्स रायते संघ विजयासाठी. आणि पुढील फेरीमध्ये दाखल होण्यासाठी त्याच्या स्ट्राईक वरती गोलंदाजी मार्क वरती नंदकुमार बोडके मॅन फ्रॉम माळर. राईट आर्म ऑफ द विकेट. इथे मात्र यॉर्कर चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला. पंचांचा इशारा येतोय. विकेट. 5वा झटका लागला आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला. सहा धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. साऊंड पोहोचेल ती 64 धावांवरती. 64 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 64 धावा. इथे मात्र हलक्या हातांनी खेळला चेंडू लॉंग ऑन क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. तत्पूर्वी घेतलेली अमितने सिंगलच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. साऊंड पोहोचेल ती 65 धावांवरती. 65 रन्स ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 5 विकेट. 5 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 65 धावा या धावफलकावरती आहेत. अप्रतिम बॅटिंग जी मात्र अमित आणि रोहितच्या माध्यमातून आपण पाहतोय. रोहितने एक बहारदार चौकार मारला आणि अमितच्या बॅट मधून आपण एक अप्रतिम नेत्रदीपक षटकार पाहिला. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. नंदकुमार रोहित असतील समोर. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतात. इथे मात्र यॉर्कर डब्याचा चेंडू फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू मिड विकेट रिझन मध्ये ट्रॅव्हल होतोय. आता फक्त औपचारिकता राहिली आहे. जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त आता 1 धावेची आवश्यकता. 7 चेंडू उर्वरित आणि 1 धावेची आवश्यकता असं समीकरण बनलं आहे केजी स्पोर्ट्स रायते या संघासाठी. स्ट्रायकर एंड वरती अमित असतील ज्यांच्या माध्यमातून आपण अप्रतिम षटकार पाहिला. बहारदार आणि नेत्रदीपक. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट आर्म ओ द विकेट. जोरात मारायचा प्रयत्न होता. मिस्टाईप फटका. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडतोय. तत्पूर्वी घेतलेले सिंगल आणि सिंगलच्या मदतीने विजय संपादन केला आहे केजी स्पोर्ट्स रायते संघाला. जिंकलेल्या संघाचे कौतुक, हरलेल्या संघाचं सुद्धा गोड कौतुक. दोन्ही संघांनी शेक हँड करायचं आहे. स्पोर्ट्समॅन स्पिरिट दाखवायची आहे.